आज आपण बघणार आहोत लग्न पार्ट्यांमध्ये केली जाणारी बटाट्याची भाजी अगदी तशाच पद्धतीने केली जाते। त्याआधी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। त्याआधी मी आहे पल्लवी आणि गच्या पाककृती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघूया। या ठिकाणी मी घेतला आहे 1 इंच अद्रक, या ठिकाणी घेतलेले आहे 2 हिरव्या इलायची, या ठिकाणी घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि या ठिकाणी घेतलेला आहे कोथिंबीरच्या काड्या। कोथिंबीरच्या काड्यांमुळे टेस्ट खूप छान येते मसाल्याला। तर या ठिकाणी आपण भाजीचा मसाला बनवत आहोत। सुरुवातीला या ठिकाणी घेतला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, मला थोडीशी कमी वाटली होती म्हणून मी थोडीशी अजून घेतली। आणि या ठिकाणी घेतलेली आहे 2 चमचाभर 2.5 चमचेभर घेतलेली आहे धनिया पावडर, या ठिकाणी घेतले 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर। याच्याने फक्त कलर येतो आपल्या भाजीला, तिखट नसते। आणि या ठिकाणी घेतलेले आहे थोडेसे आपण घेतलेले आहे याची काप, खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। आणि या ठिकाणी आपला मसाला जो आहे पाणी न टाकता दळून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी पाणी न टाकता आपण मसाला जो आहे दळून घेतलेला आहे। या ठिकाणी कढई ठेवलेली आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी। जिरं आणि मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा। या ठिकाणी 1 चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांदा पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। थोडासा टाकायचा आहे हिंगने खूप छान अशी चव येते भाजीला। आणि या ठिकाणी टाकायचा आहे आपण जो दळून ठेवलेला मसाला होता, कांदा झाल्यानंतर तो मसाला टाकायचा आहे। आणि ऑइल सेपरेट होईपर्यंत आपल्याला तो डीम फ्लेमवरती होऊ द्यायचा आहे। आता या ठिकाणी माझी जी गॅसची फ्लेम आहे ती हाय आहे, पण मी थोड्या वेळाने तिला डीम करेल। डीम फ्लेमवरती तिला होऊ द्यायचा आहे छान असा। आता या ठिकाणी आपण जो मसाला दळला होता त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला लागलेला असो साईडला, तो मसाला छान असा काढून घ्यायचा आणि पाणी टाकून, आणि त्या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि ऑइल सेपरेट होईपर्यंत या ठिकाणी मसाला होऊ द्यायचा आहे ऑइल सेपरेट होईपर्यंत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही लगेचच ऑइल सेपरेट व्हायला लागलेला आहे। या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाटा कुस्करून घ्यायचा आहे हातावरच, त्याला कापायचा अजिबात नाही आहे। ओबडधोबड जो असतो तो हातानेच तोडून घ्यायचा आहे। ओबडधोबड तोडल्यामुळे म्हणजे चव खूप छान लागते आणि दिसायलाही खूप छान दिसतो। एकसारखा कापायचा नाही। आणि या ठिकाणी आपल्या मसाल्याचा जो संपूर्ण कोट आहे तो आपण मिक्स करून घेऊ। या ठिकाणी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ग्रेव्ही बनवू शकतात। पातळ हवी असल्यास तुम्ही जास्त पातळ बनवू शकतात, गाढी हवी असल्यास तुम्ही गाढी बनवू शकतात। आणि या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी अशा पद्धतीने मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं। आणि या ठिकाणी टाकून घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर। आपल्याला या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घ्यायची आहे। हातावरती क्रश करून थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेतलेली आहे। कसुरी मेथीमुळे टेस्ट खूप छान लागते भाजीला। आणि या ठिकाणी आपली जी भाजी आहे तिला उकळी येऊ द्यायची आहे। आणि ऑइल सेपरेट झालं की आपली भाजी झाली असं समजा। या ठिकाणी अर्धा चमचाभर मीठ टाकलेलं आहे। मिठाची क्वांटिटी तुम्ही टेस्ट करून कमी जास्त करू शकता। या ठिकाणी आपल्या भाजीला छान असं तरण आलेलं आहे आणि बघू शकता किती छान भाजी बनलेली आहे। हीच होती आजची रेसिपी। आजच्या रेसिपीला आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक करायला बिलकुल विसरू नका। व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण हिट करा, जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकतात। कमेंट करून सांगा, मी तुम्हाला एवढी छान रेसिपी शिकवली तर 1 कमेंट यायलाच पाहिजे। 1 कमेंट करून नक्की सांगा की याची रेसिपी कशी बनली, आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।